बातमी आहे मतीन पटेलच्या संदर्भातली। निदा खानला आश्रय देण्यात मतीन पटेलला चांगलंच भोवलाय। मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर कारवाई करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमध्ये मतीन पटेलच्या घरावर आता कारवाई केली जाते। महानगरपालिकेच्या कारवाई आधीच मतीनच्या कुटुंबियांकडून घर रिकामं करण्यात आलेलं होतं आणि पहाटेपासूनच ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। या कारवाईची दृश्य देखील आम्ही तुम्हाला दाखवतोय। निदा खानला आश्रय देण्यात मतीन पटेलला चांगलंच भोवलेलं आहे। त्याचं अनधिकृत बांधकाम आता प्रशासनानं उद्ध्वस्त केलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मतीन पटेलच्या घरावर कारवाई करण्यात आली। महानगरपालिकेच्या कारवाई आधीच मात्र मतीनच्या कुटुंबानं घर रिकामं केलेलं होतं। मात्र मतीनचं अनधिकृत जे बांधकाम होतं ते अखेर जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे। प्रशासनानं पालिकेनं ही मोठी कारवाई केलेली आहे। निदा खानच्या प्रकरणामध्ये त्याचं नाव समोर येताच त्याला सह आरोपी देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर मात्र त्याच्या मुसक्या आता पोलिसांनी आवळलेल्या आहेत। त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर प्रशासनानं सुद्धा कठोर भूमिका घेत त्याचे अनधिकृत बांधकाम होतं ते सुद्धा आता जमीनदोस्त केलेलं आहे। तर ही कारवाईची दृश्य देखील आम्ही तुम्हाला दाखवतोय। जेसीबीच्या माध्यमातून अनधिकृत बांधकाम हे आता पाडलं जातंय। निदा खानला आश्रय देण्यात मतीन पटेलला चांगलंच भोवलेलं आहे। थेट जाऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये सचिन बडे आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत। सचिन, निदा खानला आश्रय देण्यात मतीन पटेलला चांगलंच भोवलेलं आहे। या प्रकरणामध्ये त्याला सह आरोपी करण्यात आलेलं होतं। त्यानंतर 3 दिवसापूर्वी त्याला अनधिकृत बांधकामाच्या विरोधातली नोटीस देखील देण्यात आलेली होती आणि अखेर आता पालिकेच्या माध्यमातून अनधिकृत बांधकामावर कारवाईला सुरुवात झालेली आहे। एमआयएम नगरसेवक मतीन पटेलचं कार्यालय आणि घर हे अतिक्रमणामध्ये होतं, म्हणजे कुठल्या प्रकारची परवानगी घेतलेली नव्हती। ते थेट त्या ठिकाणी बनवलं गेलं। मग यानंतर नोटीस बजावण्यात आली होती की 24 तासाच्या आतमध्ये हे अतिक्रमण जे आहे ते हटवावं, म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मर्जीने काढून घ्या, अन्यथा त्या ठिकाणी थेट कारवाई करण्यात येईल, कुठल्याही प्रकारचं पूर्वकल्पना पूर्वसूचना न देता। तर थेट आता कारवाई सुरू झालेली आहे। छत्रपती संभाजीनगरातील नारेगाव परिसरामधील हे त्याचं कार्यालय आणि त्याचं घर जवळजवळच आहे। ते त्या ठिकाणी कारवाई सुरू करण्यात आली आहे। या ठिकाणी आपण पाहतो हे पूर्णपणे या ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहिमेनं हे जमीनदोस्त केलेलं आहे। या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्यानं हे पाहतो आपण हा परिसर जो आहे तो खाली केलेला आहे। तर महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगरातील एका बाजूला घर आहे तर दुसऱ्या बाजूला कार्यालय आहे। हे पूर्णपणे या ठिकाणी जमीनदोस्त केलेलं आहे। जेसीबीची कारवाई ही या ठिकाणी सुरू आहे। तर मोठ्या बंदोबस्तामध्ये मोठ्या फौज फाट्यामध्ये या ठिकाणी ही कारवाई जी आहे ती केली जात आहे। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित करायचा आहे। या ठिकाणी हे कार्यालय जे होतं ते नाल्याच्या बाजूला होतं, तर कार्यालय देखील या ठिकाणी जमीनदोस्त केलेलं आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय हे जेसीबीच्या सहाय्यानं या ठिकाणी असलेली भिंत आहे, त्यासोबतच शेड आहे, कार्यालय आहे, हे जमीनदोस्त केलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं सकाळच्याच वेळेला ही कारवाई सुरू केलेली आहे। 6 वाजेच्या दरम्यानच पूर्णपणे तयारी यांची झालेली होती आणि शेवटचा या ठिकाणी निर्णय जो होता तो पहाटेच घेण्यात आला, म्हणजे सकाळीच घेण्यात आला आणि त्यानंतर ही कारवाई सुरू झाली। या ठिकाणी आपण पाहतोय तर जमीनदोस्त करण्याची कारवाई जी होती ती सुरू झाली आणि अखेर या ठिकाणी मतीन पटेलचं अतिक्रमण जे आहे ते जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे। थेट आपण पाहतो हे दृश्य की या ठिकाणी जे काही साहित्य आहे ते साहित्य देखील या ठिकाणी काही जण जमा करतायत। तर दुसरीकडे थेट ही कारवाई जी आहे हे पोलीस प्रशासन जे आहे ते या ठिकाणी दाखल झालं आणि पहाटेच्या वेळेला त्यांनी ही कारवाई सुरू केली। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा हा उपस्थित करायचा आहे। फक्त इथं हे कार्यालयच नाही तर घर देखील आहे। घर देखील या ठिकाणी तोडलेलं आहे। घरावर देखील कारवाई करण्यात आलेली आहे। तर मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो त्या ठिकाणी तैनात करण्यात आला। तर आता या अतिक्रमणामध्ये काही उर्वरित साहित्य आहे ते वाचवण्याचा प्रयत्न जो आहे तो त्या ठिकाणी केला जातोय आणि ही कारवाई सकाळच्याच वेळेला सुरू करण्यात आलं कारण कोणालाही जादा तर कानोकान खबर नव्हती। मात्र मतीनच्या परिवाराने जे काही महत्त्वाचं साहित्य होतं ते आधीच काढून घेतलं अशी माहिती मिळते। तर या ठिकाणी हे अतिक्रमण जे आहे ते जमीनदोस्त केलंय। मतीनच्या अतिक्रमणावर थेट कारवाई सुरू करण्यात आली आहे। ज्या ठिकाणी निदा खान लपलेली होती त्या घरावर देखील कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। तर थेट आपण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधूया कारण त्यांनी ही मोठी कारवाई केलेली आहे आणि या कारवाईच्या जीवावर जर पाहिलं गेलं तर आणखी इतर अन्य कारवाई देखील केल्या जाणार आहेत, म्हणजेच इतर कारवाईला देखील आता महानगरपालिका अधिक सक्रिय झालेली आहे। तर दुसरीकडे या ठिकाणी ही कारवाईच्या माध्यमातून हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की कोणतंही अतिक्रमण ठेवलं जाणार नाही। तर दुसरीकडे एमआयएमच्या नगरसेवकांनी देखील असं म्हणालेलं आहे की इतर काही नेत्यांचे देखील अतिक्रमण आहेत ते अतिक्रमण हटवले जाणार का असा प्रश्न जो आहे तो उपस्थित केलेला आहे। तर महत्त्वाचं म्हणजे अतिक्रमण हटाव मोहीम ही सकाळच्याच वेळेला सुरुवात झाली
सकाळच्या वेळेला सुरुवात झालेली असताना या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। महानगरपालिकेची वाहनं असतील, रुग्णवाहिका असेल, हायवाज असतील, हे मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी होते। तर छत्रपती संभाजीनगरमधील ही मोठी कारवाई या ठिकाणी म्हणावी लागणार आहे। आज सकाळ म्हणजे सुरुवातीला घरावर कारवाई केली, नंतर कार्यालयावर कारवाई केली। आता ज्या ठिकाणी निदा खान ही लपून बसली होती, तिला आश्रय देण्यात आलेला होता, त्या घरावर देखील कारवाई केली जाणार आहे अशी माहिती या ठिकाणी प्राप्त होती। त्यामुळे आपण थेट अधिकाऱ्यांशी संवाद साधूयात, त्यांचं काय मत आहे थेट जाणून घेऊयात, कारण ही कारवाई मोठी कारवाई म्हणता येणार आहे। काय सांगाल, एक मोठी कारवाई तुम्ही केलेली आहे, काय काय पाडलंय? या ठिकाणी मुख्यत्वे एक निवासी मालमत्ता होती, ज्या ठिकाणी साधारण 2 BHK असं प्रकारचं स्ट्रक्चर होतं ते, आणि दुसरे 6 ह्या व्यापारी आस्थापना होत्या। तर एकूण अशा आम्ही आत्ता पाडलेले आहेत, आणि एक कार्यालय आहे जे आपण पाहत असाल की अगदी नाल्याच्या मधोमध त्यांनी उभा केलेलं आहे। तर आज आम्ही ते पण पाडणार आहोत। आणि याच्यानंतर एक स्ट्रक्चर आहे ज्या ठिकाणी आम्ही नोटिसेस दिलेले होते, मात्र त्याचा समाधानकारक खुलासा न मिळाल्यामुळे आज आम्ही तेही पाडतोय। ते कधीपर्यंत पाडणार, किती वेळ आहे ते पाडायला? इथे आता कारवाईला साधारण अर्धा तास लागेल। अर्ध्या तासानंतर आमची टीम ही त्या कारवाईसाठी रवाना होईल। एक 7:30-8 पर्यंत आम्ही ती कारवाई सुरुवात करणार आहोत। भला मोठा पोलीस बंदोबस्त देखील तुमच्या सोबत आहे आणि ही कारवाई करण्यात आली आहे। किती बंदोबस्त तुमच्या सोबत आहे सध्या? इथे आमच्या म्हणजे महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी साधारण 150 आहेत, आणि जे पोलीस विभागाचे आहे ते 120चं पथक आहे इथे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आणि हे ठेवून कारवाई कशी निर्धोकपणे पार पडेल, सुरळीतपणे पार पडेल असा आमच्या दोन्ही विभागांचा कटाक्ष आहे। बरं, पण काही नगरसेवक असं म्हणतायत, त्यांनी तुमच्या कारवाईला विरोध करताना असं म्हटलं की तुम्ही आमच्याच नगरसेवकांचे अतिक्रमण पाडता, भाजपचे आणि शिवसेनेचे देखील नगरसेवक आहेत, त्यांचे अतिक्रमण का पाडत नाही? हे बघा, आमच्याकडे ज्या ज्या पद्धतीने ज्यांच्या तक्रारी प्राप्त होतात, आम्ही ड्यू प्रोसेस ऑफ लॉ त्यांना नोटिसेस इश्यू करतो। नोटीस इश्यू केल्यानंतर समाधानकारक खुलासा नसेल आला तर निश्चितपणे अशीच कारवाई ही त्यांच्यावर पण होणार आहे। बरं, म्हणजे सर्वांना सारखीच कारवाई करणार? निश्चितपणे याच्यानंतर काही प्रकरणं ही आमच्यापर्यंत आलेली आहेत, आम्ही त्यांना नोटिसेस पण दिलेल्या आहेत। याच पद्धतीने जेव्हा त्यांची सगळ्या प्रोसिजर पूर्ण होतील अशाच पद्धतीची कारवाई तिथं पण होईल। आणि त्याही पुढे जाऊन माननीय आयुक्त महोदय असतील यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या अशा प्रकरणांमध्ये काही नगरसेवकांचा जर सहभाग असल्याचं आढळून आलं किंवा त्यांच्या नातेवाईकांचा सहभाग असल्याचं आढळून आलं तर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचं जे कलम आहे 10(1)(ड) त्यानुसारही आम्हाला त्यांच्या अपात्रतेची कारवाई करता येऊ शकेल, आणि त्या पद्धतीने ते सुनावणी आणि बाकीच्या गोष्टी घेऊन माननीय आयुक्त महोदय निश्चितपणे पुढील कारवाई करतील। नक्कीच आपण पाहतो ही मोठी कारवाई छत्रपती संभाजीनगरातील आहे। तर या ठिकाणी फक्त अतिक्रमणच नाही तर त्या व्यक्तीचं म्हणजे त्या नगरसेवकाचं नगरसेवक पदही रद्द होऊ शकतं। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली आहे, आणि कारवाईसाठी मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे, महानगरपालिकेचं पथक आहे, अग्निशमन दल आहे, आरोग्य विभाग देखील आहे। तर नाल्यावर असलेलं हे मतीन पटेलचं कार्यालय जमीनदोस्त केलंय, घर जमीनदोस्त केलंय, आणि निदा खान ज्या ठिकाणी लपून बसली आहे ते घर सुद्धा आता जमीनदोस्त केली जाणार असल्याची माहिती आत्ताच महानगरपालिकेचे अधिकारी यांनी दिलेली आहे। शुभम सचिन, भल्या पहाटे प्रशासनाच्या वतीने ही संपूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे। ज्यावेळेस या कारवाईला सुरुवात झाली त्यावेळेस मतीन पटेलचं कुटुंब नेमकं कुठं होतं, त्या कुटुंबाची भूमिका काय होती, त्यांची प्रतिक्रिया नेमकी काय होती? मतीन पटेलचं अतिक्रमण काढत असताना परिवाराची भूमिका ही होती की त्यांना वेळ व्हावा होता। त्यांच्या पक्षातील काही नेत्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले। त्यांनी या ठिकाणी 15 दिवसांचा कालावधी मागितलेला होता, मात्र त्यांना या ठिकाणी वेळ मिळालेला नाहीये। तर थेट कारवाई जी आहे ती आपण पाहतोय, थेट कारवाई सुरू केली। अक्षरशः हे कार्यालय जे होतं, कार्यालयाच्या पूर्ण अँगल्स आहेत त्या ठिकाणी आता निघून पडलेले आहेत, ते पाडलेले आहेत। तर दुसरीकडे पूर्णपणे हे पत्रे आपण पाहतोय, हे कार्यालयाचे पत्रे आहेत, ते देखील जमीनदोस्त केलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमधील ही मोठी कारवाई म्हणता येईल। तर हे दुसरीकडे आपण पाहतोय जेसीबीची अजूनही कारवाई सुरू आहे, कारण या बाजूला जर पाहिलं तर नाला आहे, आणि या नाल्यावर थेट कारवाई सुरू केलेली आहे। नाल्यावर हे कार्यालय होतं आणि त्या नाल्याच्या वर हे कार्यालय असल्या कारणानं ते आता पूर्णपणे अतिक्रमण जे आहे ते निष्कासित केलं जाते, काढलं जाते। पलीकडचं शेड काढलं, या ठिकाणचं कार्यालय काढलं, आणि याच्याच बाजूला पलीकडे आणखी जर पाहिलं गेलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक घर देखील होतं, ते घर देखील तोडलेलं आहे। तर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा उपस्थित होतोय, या ठिकाणी संपूर्णपणे अतिक्रमण हटाव मोहिमेची कारवाई सकाळपासून सुरू झाली, थेट कारवाई करण्यात आली, आणि त्यानंतर या ठिकाणी मोठं पथक देखील दाखल झालं, आणि या पथकाच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्णपणे अतिक्रमण जे आहे ते जमीनदोस्त केलेले आहेत। तर काही जण त्यांचे समर्थक देखील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं असं मत आहे की ही कारवाई करायला नको होती, अवधी द्यायला पाहिजे होता। मात्र सचिन, त्या समर्थकांसोबत आपल्याला संवाद साधता येईल का? स्थानिकांचं म्हणणं नेमकं काय आहे, त्यांच्यासोबत आपल्याला संवाद साधता येईल का?
या ठिकाणी काही त्यांचे कार्यकर्ते देखील आलेले आहेत. आपण त्यांना विचारूयात. त्यांचे ते निकटवर्ती देखील म्हणता येणार आहेत. काय त्यांचं मत आहे जाणून घेऊया. या ठिकाणी अतिक्रमण आता ते काही जण बोलायला नकार देत आहेत. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जी कारवाई करण्यात येते त्यांना विचारूयात आपण काय त्यांची भावना आहे. या ठिकाणी कारवाई करण्यात येते. बरं, त्यांना सांगितलं जातं तुम्ही बोलू नका म्हणून, ते बोलत नाहीये. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांनी बोलायला विरोध दर्शवलेला आहे. तर काही जण कॅमेरा पाहताच असे पळून जात आहेत. अशी स्थिती या छत्रपती संभाजीनगरमधील या नागरिकांची आहे. मात्र दुसरीकडे ही थेट कारवाई जी आहे ती केली जाते. कुणीही या कारवाईवर बोलायला तयार नाही आहे. मात्र ही कारवाई पाहण्यासाठी आले. त्यांच्या मनामध्ये काहीतरी महत्त्वाचं असेल, मात्र ते व्यक्त होत नाहीयेत. छत्रपती संभाजीनगरमधील ही थेट कारवाई आपण पाहतोय. तर दुसरीकडे इथं कोणते नगरसेवक आलेले नाही आहेत. मात्र त्यांच्या काही पक्षाचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी म्हणता येतील ते आलेत. मात्र ते बोलायला तयार नाही आहेत. ते या ठिकाणी शांत राहणं त्यांनी पसंत केलंय. तर काही जणांना सांगितलं जाते तुम्ही यावर काहीच बोलू नका. तर ही भूमिका, ही भावना या ठिकाणी एमआयएमच्या काही नेत्यांची, काही लोकांची पाहायला मिळते. तर दुसरीकडे ही कारवाई जी आहे ती थांबलेली नाही. कारवाई थेट सुरू केलेली आहे. पोलिसांचा बंदोबस्त आहे. तर या ठिकाणी या बाजूला जर आपण पाहतोय तर थेट या बाजूला जेसीबीची कारवाई सुरू आहे. जेसीबीनं ते प्रवेशद्वार होतं, ते प्रवेशद्वार देखील या ठिकाणी तोडलेलं आहे. ही कारवाई थेट सुरू आहे. तर आपण या ठिकाणी पाहतोय महानगरपालिकेच्या या पथकानं याचा प्रवेशद्वार जे होतं प्रवेशद्वारही तोडलेलं आहे. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करायचा आहे. या बाजूला आपल्याला नाला दिसतोय, त्या नाल्यावर ही कारवाई सुरू आहे. हे नाला म्हणजे नाल्यावर हे कार्यालय बांधलेलं होतं, तर ते पूर्णपणे जमीनदोस्त केलं जात आहे. जेसीबीचं पथक जे आहे त्यांनी हे पूर्ण काढून टाकलेलं आहे. महानगरपालिका आलं आणि त्यासोबतच या कारवाईमध्ये पूर्णपणे जमीनदोस्त करण्यासाठी त्यांचा हा मानस होता, हा प्रयत्न होता. आणि त्यांनी हे पूर्ण अतिक्रमण जे आहे ते काढलेलं आहे, जमीनदोस्त केलेलं आहे. बाजूला नाला आहे, तर नाल्याच्या बाजूला हा पूर्णपणे कार्यालय असेल. त्यासोबतच घर आहे. घर याच्या भिंतीच्या बाजूला होतं, त्या ठिकाणी थाटलेलं होतं. तर ते देखील काढून टाकण्यात आले. तर या ठिकाणी आपण पाहतोय पूर्णपणे अतिक्रमण जे आहे ते मतीन पटेलचं जमीनदोस्त केलं जाते. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सचिन, या कारवाईच्या संदर्भातली अपडेट वेळोवेळी तुझ्याकडनं घेत राहू. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.